सचिव, कामगार, आयुक्त कामगार यांच्या उपस्थितीमध्ये श्रमिक सेना युनियनच्या मागणीवरून आज बैठक झाली। प्रामुख्यानं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार जे त्या ठिकाणी सफाईमध्ये असतील किंवा ठोक मानधन असेल, रोजंदारी असेल, इतर सर्व प्रकारची तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांचा जो काही एकंदरीत त्यांना पगार वाढ असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा असतील या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्यासंदर्भामध्ये विनंती कामगार मंत्री भुयाना केली। त्यांनी तत्काळ सेक्रेटरींना या संदर्भामध्ये आदेशित केले की कशा पद्धतीचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला पाहिजे। शेवटी महानगरपालिका ही स्वायत्त असते, परंतु कुठेतरी त्यांना त्यांचं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे। काही काळामध्ये काही संघटनांनी चुकीच्या पद्धतीनं नवी मुंबईच्या जनतेला वेठी साधण्याचं काम केलं आणि ते न होता सनदशीर मार्गानं लोकांना त्रास न होता आपला विषय मांडण्याचा प्रयत्न आज श्रमिक सेनेच्या माध्यमातून केला आणि मला आनंद झालेला आहे की 1 आठवड्यामध्ये हा निर्णय घेण्याचं मंत्री मोदी साहेबांनी मान्य केलेला आहे। आम्ही श्रमिक सेनेच्या वतीनं नवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं कामगार मंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून राहील अशी मी अपेक्षा करतो। किती कामतो आणि किती वेतनवाढ याच्यामध्ये अपेक्षित आहे? साधारण 8,000 हे साफसफाई कर्मचारी आहेत जे रोज कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करतात आणि साधारण 1,500 ते 2,500 लोक जी शिक्षक आहे, कुठे इंजिनियर आहे, कुठे नर्स आहे, कुठे वॉर्ड बॉय आहे, डॉक्टर आहेत, अशा प्रकारचे द्वितीय तृतीय श्रेणीमध्ये काम करणारे लोक। साधारण आमचं असं आम्हाला वाटतं की बाबा समजा एखाद्या डॉक्टरला 1 लाख पगार आहे आणि आता तर आम्ही 25,000 देतो, तर 50,000 किमान त्याला पगार असायला पाहिजे जेणेकरून त्याला त्याचं घर, त्याचा संसार, त्याच्या अडचणीमधून त्याला पुढे जाता येईल। हा एक अंदाज आम्ही या ठिकाणी सांगतो आणि मला विश्वास आहे की हे सरकार हे जनतेचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारं सरकार हे जनतेचं या ठिकाणी काम करेल आणि मला आनंद आहे की माननीय गणेशजी नाईक साहेब जेव्हा मंत्री झाले त्यांनी त्वरित या ठिकाणी कामगार मंत्री साहेबांना विनंती केली आणि आज त्याचा निर्णय होतोय याचा आम्हाला आनंद आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।